श्री रामचंद्र को 22 जनवरी को अयोध्या में विराजमान किया जाएगा। उस पृष्ठभूमि में धारवाड़ के एक युवक ने मिट्टी से 15 इंच की राम मूर्ति बनाई है। धारवाड़ के केलागिरी के गायत्रीपुरम निवासी पर्यावरण हितैषी कलाकार मंजुनाथ हिरेमठ के बेटे विनायक ने महज 15 इंच की मिट्टी की राम मूर्ति बनाई। देश के 3 प्रसिद्ध मूर्तिकारों को राम की मूर्ति बनाते देखकर और उनसे प्रेरित होकर विनायक ने 15 इंच की राम मूर्ति बनाई है। खास बात यह है कि इस मूर्ति पर राम का मंत्र अंकित करके राम की मूर्ति तैयार की गई है। कुल मिलाकर राम की ये मूर्ति अब फोकस में है। केपी न्यूज के एंकर हिना शेख की रिपोर्ट। ಇದೇ ತಿಂಗಳು 22ನೇ ತಾರೀಕು ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮೋತ್ಸವ ಆಚರಿಸಾಕತ್ತಾರ. ಜಗತ್ತಿನ 3 ಪ್ರಸಿದ್ಧ ಕಲಾವಿದರು ಕಲ್ಲಿನಿಂದ ಮೂರ್ತಿ ಮಾಡಿದಾರೆ. ಅದು ಯಾವ ತರ ಮೂರ್ತಿ ಐತಿ, ಅದು ಹೆಂಗನ್ನ ನಮಗೂ ಎಲ್ಲಿ ರಿವೀಲ್ ಆಗಿಲ್ಲದ. ನಾವು ಮಣ್ಣಿನೊಳಗೆ ನಾ ಕಲಾವಿದನಾಗಿ ಯಾವ ತರ ಮಾಡ್ಬೋದು, ಬಾಲರಾಮನ ಹೆಂಗ್ ಕಾಣ್ಬೋದು, ಅದು ಅವತಾರ ಹೆಂಗಿರ್ಬೋದು, ಪೀಠದಲ್ಲಿ ಕಮಲ, ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನ್ ಆ ತರ ಹಾಕಿ ಅಯೋಧ್ಯೆಯಿಂದ ಬಂದಂತ ಮಂತ್ರಾಕ್ಷತೆಯನ್ನು ಪೀಠದೊಳಗೆ ಹಾಕಿ ನಾವು ಮಣ್ಣಿಂದ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಈ ತರ ಎಲ್ಲ ಇಡೀ 22ನೇ ತಾರೀಕು ಇಡೀ ದೇಶದ ರಾಮೋತ್ಸವ ಆಚರಿಸೋದು ಪೂರ್ಣ ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಐತಿ. ಇದ್ರ ಕುರಿತು ನಾ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ.